हॅलो फ्रेंड्स, आता आपण 14 जानेवारीचा शिवा मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू बघणार आहोत. आशू आपल्या बेडरूममध्ये फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि बोलतात, आशू काय रे अजून झोपला नाहीस? आणि मग ते भाऊ आशूला विचारतात, आशू मला माहिती तू निर्णय घेतला आहे. तेव्हा भाऊ बोलतात, तू जो निर्णय घेतला आहेस तो जर तुला योग्य वाटत असेल आणि त्यावर तू ठाम असशील तर तो निर्णय बदलण्याचा मी प्रयत्न करणार नाही आहे. फक्त मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तू हा निर्णय का घेतलास? इकडे शिवा गॅरेजवर तिच्या पप्पांशी बोलत असते. ती बोलते, पप्पा आत्तापर्यंत प्रेमामुळेच मी सगळे निर्णय घेतले, पडती बाजू घेतली, पण आता बस झालं. प्रेम हे खूप असं क्लीन असतं ना, मग माझ्या वाटचं प्रेम मला मिळायला पाहिजे इतकीच माझी इच्छा आहे आणि ते मिळायलाच पाहिजे. यात मी कुठे चुकते असं नाही वाटत मला. पण आशूचं नाही आहे का माझ्यावर प्रेम? इकडे आशू भाऊंना म्हणतो, नाही भाऊ, तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही आहे. त्यावर भाऊ बोलतात, म्हणजे तुझं शिवावर प्रेम नाही आहे? त्यावर आशू बोलतो, नाही, आणि हा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. त्यावर भाऊ बोलतात, मान्य केलं तुझं शिवावर प्रेम नाही आहे. मग तिच्याशी लग्न करायचं ठरवलं आहे, स्नेहावर तरी तुझं प्रेम आहे का? त्यावर आशू बोलतो, मैत्रिणी माझी हुशार आहे. त्यावर भाऊ त्याचा मुद्दा खोडतात, नाही प्रेम. भाऊ बोलतात, नेहासोबत आयुष्य काढायचं ठरवलं आहेस ना तू? मग तू नेहासोबत आयुष्य काढायचं ठरवलेस ते तिच्या प्रेमापोटी का शिवावरच्या रागापोटी? इकडे शिवा बोलते, आत्तापर्यंत माझ्या रागापोटी तो कसाही वागला. मला वाटेल ते बोलला, मला घरातनं बाहेर काढलं, पण आता बाद झालं ना पप्पा. हे बघा, त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याला माझ्या प्रेमाची किंमत नेहमी कळली पाहिजे. आणि तुम्ही नेहमी म्हणतात ना की खरं कधी लपून राहत नाही, ते कधी ना कधी बाहेर येतंच. इकडे आशू भाऊंना बोलतो, हो, शिवावर माझा राग आहेच आणि कोणापासून काही लपून राहिलेलं नाही आहे ना आता, पण त्यामुळे हा निर्णय नाही घेतला आहे मी. त्यावर भाऊ बोलले, मग का घेतलास? त्यावर आशू बोलतो, कारण मला नेहा योग्य जोडीदार वाटते. तेव्हा भाऊ बोलतात, ठीक आहे, मग एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा राहील. तेव्हा भाऊ बोलतात, पण आशू, जर तू हा निर्णय एखाद्या भावनेच्या भरात घेतला असशील ना, तर एकदा नाही 10दा याचा विचार कर. आणि येतो मी म्हणून भाऊ निघून जातात. इकडे शिवा बोलते, मला हजारदा कोणी विचारलं ना तरी माझं उत्तर एकच असणार आहे पप्पा, की माझं आशूवर प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम असलेलं त्याने कबूल जरी नसलं केलं ना तरी मला त्याच्या डोळ्यात दिसलं आहे आणि मला ते कबूल करून घ्यायचं आहे. आणि या सगळ्यात कोणी माझ्यासोबत नसलं ना तरी मला चालेल, फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा. हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे. इकडे सकाळी आशू झोपलेला असतो तेव्हा सीताई त्याला उठवायला येते. सीताई आशूच्या डोक्यावर हात फिरवते आणि बोलते, आशू उठतो का? तेव्हा सीताई बोलते, ऑफिसला जायचं ना, अरे उठ. तेव्हा आशू बोलतो, उठतो. सीताई बोलते, छान नाश्ता केला आहे तुझ्यासाठी, तुला आवडतात तसे पोहे केले, शेंगदाणे घालून साजूक तुपातला शिरा केला आहे, चला उठा आता. त्यावर आशू म्हणतो, अगं तू का करतेस एवढं सगळं? त्यावर सीताई बोलते, अरे करू दे की मला, एकदा तुझं लग्न झालं की कुठे एवढं करायला भेटणार आहे. मला खात्री आहे की नेहा एकदा आली की घरात ती सगळे लाड तुझे पुरवणार आहेत, मला काही करायची गरज नाही. मग तेव्हा सीताई बोलते, आशू एक बोलायचं होतं तुझ्याशी. तेव्हा आशू बोलतो, काय झालं, बोल ना. तेव्हा सीताई बोलते, थँक्यू. तेव्हा आशू बोलतो, काय झालं? तेव्हा सीताई बोलते, खरंच तू जो निर्णय घेतला ना त्याचा मला खूप आनंद झाला, अगदी योग्य निर्णय घेतलास आशू तू. मला जे वाटत होतं की मी जो विचार करते तो विचार तूही केलास, स्वतःच्या भल्याचा. आणि मुख्य म्हणजे आई म्हणून मी कुठेच चुकत नव्हते, हे तुझ्या निर्णयाने सिद्ध झालं. त्यावर आशू बोलतो, आई मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. मी ना हा निर्णय घेतला काल मी तुमच्याशी बोललो आणि मग मी भाऊंशी बोललो, त्यांचं असं म्हणणं होते की. त्यावर सीताई बोलते, एक मिनिट. भाऊंना शिवाबद्दल खूप आत्मीयता वाटते, त्यामुळे ते त्याबद्दल सांगणार. पण आता तू तुझा निर्णय घ्यायला सक्षम आहेस, तुझ्या निर्णयावर तू ठाम राहा. नाही, कधी कधी असं वाटतं की निर्णय घेतला आहे योग्य आहे की नाही, मग आपण पडताळून बघतो, पण आपण तो निर्णय का घेतला याचा विचार करायचा, आत्मविश्वास ठेवायचा. आता घेतला आहेस ना निर्णय, मग ठाम राहा त्याच्यावर. आशू, आज मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतोय. तुला पण माहिती आहे तुझी किती ओढाताण होत होती यात. आयुष्य शांततेने घालवायचं तर असाच कुठला तरी मार्ग निवडायला हवा ना, जो तू निवडलास. त्यामुळे आता किंतु परंतुस ते सगळं नको आपल्याला. बरं चला, खूप कामं आहेत आणि वेळ कमी आहे बाबा, ही तयार होऊन ये नाश्ता करायला म्हणून सीताई चालल्या जातात.
त्यानंतर आशू वॉलला लावलेले शिवाचे सगळे फोटो काढून ठेवतो. इकडे चंदन गॅरेजवर येतो तेव्हा त्याच्या पाठी शिवा येते आणि बोलते, काय मदत पाहिजे का काही? तेव्हा चंदन बोलतो, नाही नाही. त्यावर शिवा बोलते, अरे म्हणजे तू इकडे राहतो म्हणजे असं थोडी की सगळं काम तूच केलं पाहिजे. त्यावर चंदन बोलतो, अगं मी इथे राहतो म्हणून करत नाही, मला आवडतं म्हणून करतो. मी माझं हे घर समजतो आणि मला सांग, घरात काम करायला काही नियम असतो का? त्यावर शिवा बोलते, नाही, करा कामं. तेव्हा चंदन शिवाला विचारतो, शिवा, आशूने सुद्धा लग्नाला होकार दिला असं कळलं मला. त्यावर शिवा बोलते, हां. तेव्हा चंदन बोलतो, नाही म्हणजे त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, तुला खूप त्रास होत असेल ना? त्यावर शिवा बोलते, नाही बाई, मी एकदम चिल आहे. तेव्हा चंदन बोलतो, शिवा? तेव्हा शिवा बोलते, हां रे, मी कॉन्फिडंट आहे, मला माहिती आहे आपलं प्रेम आपल्याकडे पुन्हा आहे, नक्की येणार, त्यामुळे सगळं नॉर्मल आहे. त्यावर चंदन बोलतो, चांगलं आहे यार, आय मीन तुला होप्स तरी आहेत, मला तर समजतच नाही आहे काय करू. त्यावर शिवा बोलते, चंदन होईल रे सगळं नीट होईल, तू मला काही काम आहे का सांग आता. त्यावर चंदन बोलतो, अगं ही गाडी सकाळीच आली आणि मला कळत नाही त्याचं काय करायचं. तेव्हा शिवा गाडी बघते. चंदन परत शिवाकडे जातो आणि बोलतो, शिवा, अजून एक बोलायचं होतं. तेव्हा चंदन विचारतो, तुला दिव्याचा स्वभाव कसा वाटतो गं? त्यावर शिवा बोलते, म्हणजे? तेव्हा चंदन बोलतो, मी चुकलो हे मला माहिती आहे, पण मी हे सगळं केलं कारण तिला हे हवं होतं. असं श्रीमंत असणं, पैशाचा माज दाखवणं हे ना तिला खूप आवडायचं. आणि आता मी बरोबर काम करतो ते एकदमच सगळं वेगळं. तुम्ही दोघी बहिणी खूपच वेगळे आहात ना? त्यावर शिवा बोलते, हो म्हणजे माणूस म्हणून ती वेगळी आणि मी पण वेगळी आहे, पण दिव्या वाईट नाही आहे अरे. त्यावर चंदन बोलतो, बरोबर आहे शिवा, पण तिच्या ना नेहमी खूप अपेक्षा राहिल्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कुठल्याही हद्दीपर्यंत जायची. म्हणजे बघ ना, ती माझ्याबरोबर पळून आली, माझ्याबरोबर लग्न केलं, संसार केला आणि जेव्हा तिला कळलं की मी श्रीमंत नाही आहे तर मला सरळ सोडून निघून आली. मी चूक केली मला माहिती आहे, पण तरी हे सगळं म्हणजे. तेव्हा शिवा बोलते, चंदन काय आहे ना, लहानपणापासून ना तिच्यावर काहीच जबाबदाऱ्या नव्हत्या, सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या, घराची, आईची, बाई आजीची, सगळ्यांची. आणि तिने शिक्षण केलं, तिला गोष्टी जशा पाहिजे हव्यात ना तशाच पाहिजे असायच्या आणि तिला सगळं मी दिलं पण. आणि त्यात काही प्रॉब्लेम नव्हता, तिला लहानपणापासून मेकअप करायला, महागड्या गोष्टी घ्यायला खूप आवडायचं. तुला एक सांगू का, 2 प्रकारचे रस्ते असतात. एक रस्ता असतो एकदम खडबडीत, एकदम असा खडतळीत, आणि दुसरा असतो एकदम आरामात चिलमध्ये जाणारा. आता तिने चिलवाला रस्ता पकडला, त्यात मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण या सगळ्या गोष्टींमुळे ना तिचा स्वभाव जरा असा झाला आहे. पण तिच्या मनात प्रेम आहे कुठेतरी, एवढं नक्की. आणि शिवा गाडी दुरुस्त करायला लागते तेव्हा चंदन मनात बोलतो, शिवा तरी स्वभावाने एकदम सरळ आहे, पण तिला दिव्या चांगल्या मनाची वाटते. मला असा विचार करून चालणार नाही, दिव्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. इकडे सीताई भाऊंना थांबवते आणि बोलते, तुम्ही कितीही बोलणं टाळलात ना तरी तुम्ही बोलणार आहे. हे बघा, प्रश्न आता ना शिवाचा नाही आहे, आशूचा आहे, त्याच्या आनंदाचा आहे. तुम्हाला एक विनंती करायची होती, तीही हात जोडून. त्यावर भाऊ बोलतात, सीता आता हे काय, कशासाठी? त्यावर सीताई बोलते, माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ठेवला आहे तुम्ही. हे बघा, आता सगळं चांगलं चाललं आहे, आशूने लग्नाला होकार दिला आहे, मग या लग्नात तुम्ही पण मनापासून सहभागी व्हा ना, नाही तर रुखरुख लागून राहिलो मनाला. सीता, मी तुला या आधीच सांगितलं आहे, माझी या कशातही पडायची इच्छा नाही आहे.